आणि आता बातमी पुण्यातनं। पुण्यातल्या 3 तरुणींनी कोथरूडच्या पोलिसांवर जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीचा आरोप केलाय। पोलिसांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रोहित पवार आणि सुजात आंबेडकर यांनी सुद्धा ठिय्या आंदोलन केलं होतं। मात्र तरुणींचा आरोप सिद्ध होत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया। जीविताची धमकी, करिअर बर्बाद करायची धमकी, जातीवाचक बोलणं, जातीवाचक शिवीगाळ आणि कॅरेक्टर म्हणून बोलणं, मुली एकट्या राहतात म्हणजे तुम्ही वायाच गेलं असं बोलणं, हे सगळं घडलंय कोथरूड पोलीस स्टेशनच्या वरच्या रूममध्ये। पुण्यातल्या कोथरूड पोलिसांवर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप 3 तरुणींनी केलाय। छत्रपती संभाजीनगरच्या एका महिलेला मदत केल्यानं घरात शिरून पोलिसांनी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे। माझ्या आई वडिलांवरून, माझ्या वडिलांवरून, माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडवरून मला खूप सारं बोलण्यात आलेलं आहे, हिनवलं गेलेलं आहे। तुझा बाप नाही, तू अशीच टपोरी फिरणारी आहे, रूमवरती पोरं येतात, मग तुम्ही अशाच झोपता का, तुम्ही घाण करता, मग इथे येऊन तुमची घाण आम्ही स्वच्छ करायची का, असं सगळं बोलण्यात आलेलं आहे। तुझी जात कुठली आहे, मग तू आहे सर असेच करतात, यांची हीच लायकी आहे, अशा पद्धतीने बोलण्यात आलेलं आहे आणि मार देण्यात आलेला आहे। तर हिला मारत असताना मैत्रीण म्हणून मी त्यांना म्हटलं 1 मिनिट तुम्ही थांबा, मारू नका। तर त्यांनी मला देखील तिथं मार दिला, मला गालावर त्यांनी चापट मारली आणि शिवाय मला तिथून बाहेर काढलं, तू इथून बाहेर पड, नाहीतर तुला पण आम्ही कसं ह्या केसमध्ये टाकायचं ते आम्ही बघून घेऊ असं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी मला बाहेर काढलं। आता हे नेमकं प्रकरण काय आहे तेही पाहूया। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 23 वर्षीय विवाहित महिला पतीकडून होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून काही दिवसांपूर्वी पुण्यात आली। या पीडित महिलेला मदत करण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील काही तरुण सुशिक्षित महिलांनी पुढाकार घेत तिला वन स्टॉप सखी सेंटरमध्ये दाखल केलं। पीडितेला मदत केल्याच्या रागातनं पीडितेचे नातेवाईक असलेले निवृत्त PSI सखाराम सानप हे पुण्यात आले आणि त्यांनी ओळखीच्या पोलिसांची टीम सोबत आणली। या टीम मध्ये छत्रपती संभाजीनगर आणि कोथरूड पोलीस ठाण्यातले काही कर्मचारी होते। हे पोलीस कोणतीही पूर्वसूचना न देता ही महिला राहत असलेल्या घरी आले। कोणतंही कारण न देता मोबाईल जप्त करून पासवर्डही बदलल्याचा आरोप आहे। कोथरूड पोलीस ठाण्यात नेत अर्वाच्य आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप या तरुणीनं केलाय। शिवाय रिमांड रूम मध्ये ठेवून API प्रेमा पाटील आणि कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा सुद्धा आरोप या तरुणीनं केलाय। तरुणींच्या मागणीप्रमाणे पोलिसांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रोहित पवार आणि सुजात आंबेडकर हे सुद्धा रात्रीच कोथरूड पोलीस स्टेशनला आले आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं। जवळपास 3 वाजेपर्यंत हे आंदोलन चालल्यानंतर कोथरूड पोलिसांनी एक खुलासा पत्र दिलं, ज्यात पोलिसांनी म्हटलंय की तक्रारीचं अवलोकन केलं असता प्रथमदर्शनी घडलेली घटना ही वस्तुस्थितीवर आधारित नसून प्रथमदर्शनी यात तथ्य नाही, त्यामुळे गुन्हा दाखल होत नसल्याचं दिसून येत आहे। तसंच घटना सार्वजनिक ठिकाणी झालेली नसल्यानं पुष्टीदायक तथ्य नसल्यानं दखलपात्र गुन्हा दाखल करणं संयुक्तिक होणार नाही। या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे मुद्दे समोर आणल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। त्या याच्यामध्ये कोथरूड पोलिसांनी चौकशी जी केली याच्यामध्ये प्रथमदर्शनी तथ्य आढळून आलं नाही आणि परंतु बाकी जर त्यांच्याकडून कुठलाही अजून जर पुरावा आपल्याकडे येत असलं त्याची चौकशी आपण नक्कीच करू, परंतु प्रथमदर्शनी त्याच्यामध्ये तथ्य आढळून आले नसल्यामुळे त्यांना तसं कालच लेखी कळवलेलं आहे संबंधित जे तक्रार आहे त्यांना। मुलींची ससूनला देखील तपासणी झाली होती, त्याची काय माहिती तुमच्यापर्यंत आली का? त्या तपासणीत नेमकं काय समोर आलं? आता आमच्याकडे माहिती असे की त्यांनी तपासणी केलेली आहे, परंतु आपल्याकडे अजून तो ऑफिशियल रिपोर्ट आलेला नाही। तर तो जर तपासणी केली असेल तर त्याचा पण रिपोर्ट जो मेडिकल अहवाल आहे तो प्राप्त करून त्याच्यावरती ओपिनियन घेऊन पुढची कारवाई केली जाईल। प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा पुणे पोलिसांना फोन लावत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, नाहीतर सुप्रीम कोर्टाला पत्र लिहिणार असल्याचा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी दिला। कारण 2 दिवस नाही, FIR ताबडतोब नोंदवल्या गेली पाहिजे, नाहीतर मी त्यांना सांगते तिथं धरणा देऊन बसा, FIR नोंदवा म्हणून। नाही, विनंती नाहीये, कायदा आहे। कायद्याला असं विनंती नसते, कायदा आहे। सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेलं आहे की ताबडतोब असणारे FIR दाखल करून घ्या, चौकशी तुमची होत राहील नाही। FIR नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रेजिस्टन्स आहे। सुप्रीम कोर्टाला पत्र टाकू का आम्ही त्याच्यामध्ये? कायद्यानुसार तिथं अॅट्रॉसिटी ही झाली पाहिजे। पोलिसांना काही कंपल्शन्स असेल, वरून काही त्यांना प्रेशर असेल आणि त्या अनुषंगाने
त्यांना त्या गोष्टी करता आल्या नाही आणि त्यांनी जो प्रस्ताव मुलींकडनं आणि वकिलांकडनं जो प्रस्ताव तिथं आलेला आहे त्या अनुषंगाने दुसरं ऑप्शन जे दुसरा पर्याय जो पोलिसांना सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला होता तो त्यांनी मान्य केला आणि त्या बाबतीत ते काही गोष्टी लिहून देत आहेत ते आता फायनल झालेलं आहे. पोलिसांनी या संदर्भात कायदेशीर जी कारवाई आहे ती करावी. कुठल्याही दबावात कारवाई करण्याचं कारण नाही आहे. जे कायद्यात बसतं ती प्रत्येक गोष्ट पोलिसांनी करावी. दरम्यान कोणत्याही दबावाला बळी पडण्याचं कारण नाही हे मुख्यमंत्र्यांनीही सांगितलंय. पुन्हा पोलिसांनी दुसरं पत्रक काढून अॅट्रॉसिटी संदर्भातले गुन्हे दाखल करण्यासाठी पुरावे नसल्याचं म्हटलंय. लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.